कोल्ड्रेफ या औषधानंतर मध्य प्रदेशात अजून इतर 2 औषधांमध्ये विषारी घटक आढळून आल्याचं समोर आलं। तर पुण्यातही खोकल्याच्या बनावट औषधांचा साठा जप्त केला गेलाय। पाहूया। कोल्ड्रेफ या खोकल्याच्या औषधापाठोपाठ अजून 2 औषधांमध्ये विषारी घटक आढळून आल्याचं समोर आलंय। मध्य प्रदेश सरकारच्या चौकशीत रेस्पीफ्रेश टीआर आणि रिलाइफ या 2 औषधात डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक मिसळल्याची माहिती आहे। ही दोन्ही औषधं गुजरातमधील कंपन्यांची आहेत। डायथिलीन ग्लायकोल हे वाहन दुरुस्तीवेळी ब्रेक ऑइल म्हणून वापरलं जातं। हे केमिकल इंजिन थंड ठेवण्यातही मदत करतं। त्यामुळे औषध सुद्धा थंड राहावीत म्हणून या विषारी घटकाचा वापर लहान मुलांच्या औषधात झाल्यानं 16हून अधिक मुलांचे जीव गेले आहेत। इकडे पुण्यात बनावट कफ सिरपचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत रेडिनेस्क फार्मास्युटिकल कंपनीच्या साठ्यावर कारवाई झाली। उपचारासाठी मध्य प्रदेशातील अनेक मुलं नागपुरात उपचार घेत आहेत। त्यांच्या प्रकृतीच्या विचारपूससाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव नागपुरात आले होते। दरम्यान कोल्ड्रेफ बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना मध्य प्रदेश एसआयटीने अटक केली। 16 मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्यांच्यावर 20,000चं बक्षीस जाहीर केलं होतं। त्यांना पहाटे 3च्या दरम्यान चेन्नईमधून अटक केली गेली। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।